मी नयानगरला राहते आणि मी मराठीतच बोलते आणि तुम्ही स्वतः तर मराठी बोलत नाही. तुमचे सगळे इंटरव्यू बघा, तुम्ही हिंदीत बोलतात आणि तुम्ही लोकांना बोलतात की मराठीत बोला. जय हिंद दोस्तों। जिस नया नगर की स्थापना करने खुद स्वर्गीय बाला साहेब ठाकरे आए थे मीरा रोड, वही नया नगर पर अभी ये कहा जा रहा है कि नया नगर में कोई मराठी बोलता नहीं है। हमारे साथ मौजूद है नया नगर के ही रहवासी, जिनकी ऑफिस भी नया नगर में है, गुलाम नबी फारूकी जी। नितेश राणे के इस बयान पर आप क्या कहना चाहेंगे? नितेश राणे यांना सांगितले नयानगरमध्ये कोणी मराठी बोलत नाही, ही आमची बहीण आहे, यांचं नाव सबिना आहे, ही तुम्हाला मराठीमध्ये उत्तर देणार। समीना जी, तुम्ही काय सांगणार नितेश राणे यांना? मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. हे जे तुम्ही बोलत होते की नयानगरला कोणी मराठी बोलत नाही, नयानगरमध्ये शरिया कानून चालू आहे, संविधानचं पालन होत नाही, लव जिहाद आणि काय काय तुम्ही ते बोललं, ते मला त्याच्यावर जायचं नाही. आता तुम्ही मला हे उत्तर द्या, तुम्ही कधी आलेले नयानगरला? तुम्ही कोणाला येऊन इथे पाहिलेला की मास्क नाही घालत, संविधानचं पालन करत नाही? तुम्ही उगाच काहीतरी बोलणार का? आणि तुम्ही एक मंत्री आहेत ना, कॅबिनेट मंत्री आहेत तुम्ही, तर तुमच्या पदावर काय हे शोभतंय का तुम्हाला? काय बोलतायत तुम्ही? तर तुमचा प्रॉब्लेम काय आहे ते मला सांगा पहिला. तुमचा प्रॉब्लेम मराठी बोलत नाही हे आहे की तुम्हाला मुसलमान मराठी बोलत नाही ते प्रॉब्लेम आहे? हे मुद्दा मुसलमान हिंदूचा नव्हता, पण हे मुद्दा तुम्ही मुसलमान आणि हिंदूचा केलंय. आणि हे काय आहे हिंदूवादी सरकार आणि ते? अरे तुमची सरकार आहे ना, तुमचीच सरकार आहे ना. तर तुम्हाला जर वाटतंय की इथे शरिया लागू आहे, तर तुम्ही कधीतरी या ना नयानगरला. आणि मी नयानगरला राहते आणि मी मराठीतच बोलते आणि तुम्ही स्वतः तर मराठी बोलत नाही. तुमचे सगळे इंटरव्यू बघा, तुम्ही हिंदीत बोलतात आणि तुम्ही लोकांना बोलतात की मराठीत बोला. तर तुम्हाला हे हिंदी, मराठी, मुसलमान, अजान आणि हे सगळं सोडून द्या. हे विषयावर बोलायची तुम्हाला गरज नाही. हे बघून घेणार दुसरे लोक. तुम्ही ना लोकांचं शिक्षण बघा. ज्यांना नोकरी नाही ना त्यांना नोकरी द्या. तुम्ही मंत्री आहेत ना, तर तिकडे हे काम करा. हे नका करू, हिंदू मुसलमान नका करू. आणि हे जे तुम्ही बोलतायत ना की हिंदू हिंदू हिंदू, अरे हिंदू सगळे सुरक्षित आहे आणि मुसलमान पण सुरक्षित आहे. कारण काय माहित आहे, आमच्या मनात विष नाही कोणाकडे. तुम्ही या नयानगरला. तुम्हाला किती लोक पाहिजे मराठी बोलणारे? सगळे मराठीत बोलतात. तुम्ही त्यांच्यासाठी काय करणार? त्यांना रोजगार देणार, त्यांच्या मुलांना शिक्षण देणार? हे सगळं तुम्ही जर करत असतात ना, तर मग खूप छान आहे. तुम्ही कधी पण या, तुमचा स्वागत मग करायला मी उभी राहणार.